पॉवर ऑफ मीडिया ही संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशव्यापी पत्रकारांकरिता अहोरात्र कार्य करणारी संघटना आहे। ग्रामीण वृत्तपत्र प्रतिनिधी, छायाचित्रकार, वृत्तपत्र विक्रेता आणि घरोघरी वृत्तपत्र पोहोचवून देणारे असे वृत्तपत्राचा कणा आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा कणा असलेले प्रतिनिधी, कॅमेरामन, केबल ऑपरेटर यांच्यासाठी संघटना अविरतपणे कार्यरत आहे। या अनुषंगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार, प्रतिनिधी आणि वृत्तपत्र माध्यमे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले कार्य अविरतपणे सुरू ठेवलेले आहे। मात्र राज्य शासनाचे, केंद्र शासनाचे पत्रकारांविषयी असलेले दुटप्पी धोरण यामुळे जे अधिस्वीकृत पत्रकार आहे त्यांनाच फक्त शासकीय सेवा देण्यात येते। मात्र ग्रामीण पत्रकार आणि प्रतिनिधी, दृकश्राव्य माध्यमांचे प्रतिनिधी हे शासनाच्या सर्व योजनांपासून अद्यापही वंचित आहेत। त्या अनुषंगाने पॉवर ऑफ मीडिया अमरावती जिल्ह्याच्या वतीने अमरावती येथील विख्यात नेफ्रोलॉजिस्ट आणि चौधरी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अविनाश चौधरी यांना पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं। पॉवर ऑफ मीडिया या संघटनेचेच नव्हे तर कोणत्याही पत्रकारांना कोरोना किंवा तत्सम आजाराची लागण झाल्यास चौधरी हॉस्पिटलच्या वतीने मोफत सेवा व सल्ला द्यावी अशी नम्र विनंती करण्यात आली होती। त्या अनुषंगाने चौधरी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अविनाश चौधरी यांनी सुद्धा अतिशय आनंदाने अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भामधील सदस्यांना व्हॉट्सअप करावा किंवा कुणाला काही आजाराची लागण झाल्यास आपल्याशी संपर्क साधावा, आपण त्यांना मोफत सेवा पुरविण्यास कटिबद्ध राहू असे सुद्धा सांगितले। पॉवर ऑफ मीडियाच्या माध्यमाने पॉवर ऑफ मीडियाची सर्व चमूक डॉक्टर चौधरी हॉस्पिटल येथे डॉक्टर अविनाश चौधरी यांच्याकडे आली आहे आणि पॉवर ऑफ मीडियाचे सर्व सदस्य व पदाधिकारी यांच्या वतीने फक्त पॉवर ऑफ मीडियाच्याच नव्हे तर कुठल्याही पत्रकाराला त्यांनी मोफत सेवा पुरविण्याचं आश्वासन देण्याच्या त्यांना विनंती करण्यासाठी पॉवर ऑफ मीडियाची सर्व टीम इथे उपस्थित झालेली आहे। आणि त्या अनुषंगाने जे पत्र देण्यात आलेलं आहे त्या पत्रामध्ये खरे पत्रकार जे ग्रामीण पत्रकार आहेत किंवा शहरामध्ये कार्य करणारे पत्रकार आहे हे ग्राउंड लेवलवर काम करत असताना सुद्धा शासनाने अद्यापपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारची मुभा किंवा सर्व योजनांपासून वंचित ठेवलेलं आहे। अशा पार्श्वभूमीवर चौधरी हॉस्पिटल यांनी पत्रकारांना जर कोरोना किंवा तत्सम आजाराची लागण झाल्यास त्यासंबंधी मोफत सेवा पुरविण्याचं एक पत्र पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने डॉक्टर अविनाश चौधरी यांना देण्यात आलेलं आहे। वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक व्यक्ती ह्या कार्यरत आहेत, मात्र आपली सामाजिक उत्तरदायित्व निभावून नेण्यासाठी डॉक्टर अविनाश चौधरी हे नेहमीप्रमाणेच पुढे सरसावलेले आहेत। डॉक्टर अविनाश चौधरी यांची आई म्हणजेच आक्का फाउंडेशनच्या वतीने समाज ऋण फेडण्यासाठी आणि कोरोनामुक्त समाज तयार करण्यासाठी डॉक्टर अविनाश चौधरी यांनी तातडीच्या प्रसंगामध्ये फक्त ड्रायव्हरचे शुल्क 100 रुपये आकारून आणि अंतरानुसार लागणारे पेट्रोल भरून डॉक्टर अविनाश चौधरी यांच्या संकल्प प्रतिष्ठानची रुग्णवाहिका उपलब्ध करून दिलेली आहे। शिवाय कोरोना उपचारासाठी सुचविलेले औषध अत्यंत कमी आणि अल्प दरामध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर उपलब्ध करून दिलेले आहे। कोरोनाग्रस्त कुटुंबात मदत करणारे सदस्य नसतील अशा कुटुंबाची घरगुती कामे करण्यास उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे। अशा डॉक्टर अविनाश चौधरी यांच्याशी पत्रकारांनाच नव्हे तर सर्वसामान्य जनतेला सुद्धा संपर्क साधावयाचा असल्यास त्यांनी 9422682403 या व्हॉट्सअप क्रमांकावरती व्हॉट्सअप करावा किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर अविनाश चौधरी यांनी विदर्भ न्यूजच्या वतीने केले आहे। तुम्हाला सगळ्या लोकांचे कौतुक करतो, आभार व्यक्त करतो। कौतुक यासाठी की एवढी संकटाच्या परिस्थितीमध्ये तुम्ही आपल्या घरात बसून आहे समाजाच्या सगळ्या ज्या सध्याच्या उलाखाली होऊन झाल्या त्या सगळ्या तुम्ही लोकांसमोर मांडतात, जनतेसमोर मांडतात, त्यांचे प्रश्न समजून घेतात आणि त्याचं समाधान काढण्यासाठी तुम्ही शासन दरबारी मुद्दे सुद्धा रेटतात। त्याच्याबद्दल तुमचं खरंच कौतुक करायला पाहिजे आणि अभिनंदन करायला पाहिजे। आपली स्वतःची हेल्थ तुम्ही जोखीममध्ये टाकता आणि तरी पण तुम्हाला शासन दरबारी मान्यता दिल्या जात नाहीत, वॅक्सिनेशनसाठी अजून प्राधान्य दिले गेलं नाही, ही खरंच निंदनीय गोष्ट आहे। मला असं वाटतं माझ्यापरीने मी 2-4 गोष्टी करू शकतो की एक समाजाचे प्रमुख घटक म्हणून, आधारस्तंभ म्हणून निश्चितच तुम्हाला सगळ्या आरोग्याचे सपोर्ट शासनाने द्यायलाच पाहिजे। पण ही शासनाची सगळ्या ठिकाणी जबाबदारी नसून आमच्यासारख्या मंडळींची सुद्धा काही जबाबदारी आम्ही समजू इच्छितो आणि म्हणून ते एक समाजोपयोगी म्हणून किंवा माझी एक जबाबदारी या नात्याने कोणत्याही पत्रकाराला, मग तो इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा असो, प्रिंट मीडियाचा असो, ग्रामीणचा असो की शहरीचा असो किंवा त्याचा नातेवाईक असो, त्या व्यक्तीला जर कोरोनाच्या संबंधित कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सेवा जर लागत असेल ते निश्चितचपणे देण्याचं मी आश्वासन देतो।
माझं हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल नसल्यामुळे कदाचित मी या सगळ्या कोणाला ॲडमिट करू शकणार नाही, पण OPDच्या माध्यमातून मी त्यांना जे काय योग्य ते मार्गदर्शन असेल, व्हर्च्युअल कॉलच्या माध्यमातून, व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून, टेलिफोनिक माध्यमातून त्यांना योग्य ती ॲडवाईस करायचं माझ्याकडून शक्य असेल तर मी 24 तास 24/7 करण्याचा तुम्हाला शब्द देतो. आणि वॅक्सिनेशनसाठी सुद्धा माझ्यापर्यंत ज्या लोकांना मला कन्व्हिन्स करता येईल की दिस पीपल शुड बी ट्रीटेड ऑन प्रायोरिटी, कारण यांचा एक्सपोजर रेट जो आहे बाकी लोकांपेक्षा जास्त आहे. हे 24 तास समाजामध्ये वावरत असतात. प्रत्येक वेळेस त्यांना प्रत्येक गोष्टींचं पाळणं कठीण जातं पुष्कळ वेळा, सोशल डिस्टन्सिंग म्हणा किंवा सॅनिटेशनच्या बाबतीत. त्यांची रिस्क बाकी लोकांपेक्षा खूप जास्त असल्यामुळे हे समाजाचे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत, जे आजच्या परिस्थितीमध्ये ही सगळी धुरा सक्षमपणे सांभाळून घेत आहेत. त्यामुळे यांना सुद्धा प्रायोरिटीवर ट्रीट करून यांच्या वॅक्सिनेशनची सुद्धा सोय गव्हर्नमेंटने करायला पाहिजे. फार मोठा आकडा नाही, 700-800 लोकांचा किंवा 1000 लोकांचा आकडा आहे. तेवढे डोजेस गव्हर्नमेंट प्रायोरिटी बेसिसवर इव्हन एका आठवड्यामध्ये सगळ्यांचं वॅक्सिनेशन करू शकतं. आणि या वॅक्सिनेशनचा विषय निघारून अजून 1 मिनिट त्यावर प्रकाश टाकू इच्छितो की आता भारतभरात जी वॅक्सिन्स अवेलेबल आहेत त्या वॅक्सिनला आता थोडंसं आपल्याला सेंट्रलाइज करायला पाहिजे. आतापर्यंत आपण डिसेंट्रलायझेशनवर बोलत होतो. सेंट्रलाइज म्हणजे जेवढे हॉटस्पॉट्स आता आयडेंटिफाय होत आहेत, जिथून आता भूकंप होण्याच्या शक्यता आहेत किंवा ज्वालामुखी निघण्याची शक्यता आहेत, त्या भागामध्ये वॅक्सिनेशनचा मारा करायला पाहिजे. आणि वॉकिंग वॅक्सिनेशन या भागामध्ये सगळ्यात प्रायोरिटीवर करायला पाहिजे. 2 नंबरची प्रायोरिटीज जे इकॉनॉमिकल कॅपिटल्स आहेत भारताचे, ज्याला आपण मुंबई असं म्हणतो, हैदराबाद आहेत, दिल्ली आहेत, अशी जी मोठी स्थळं आहेत, बंगलोर आहेत, तिथून भारताची खूप मोठी इकॉनॉमी टॅक्सेशन जमा होते, तिथल्या लोकांना प्रायोरिटीज द्यायला पाहिजे. आणि नंतर जनमानसापर्यंत वॅक्सिनेशनचा आपण विचार करायला पाहिजे. मला असं वाटतं माननीय मंत्री महोदयांना किंवा माननीय पंतप्रधानांना विनंती करू इच्छितो की सध्या आपले रिलेटेड कंट्रीज जे आहेत त्यांना आपण काही काळापुरता हा वॅक्सिनेशनचा जो सप्लाय आपण थोडासा थांबवून द्यायला पाहिजे. आणि भारताच्या नागरिकाला प्राधान्य देऊन आपली ती जबाबदारी समजून पहिले इंडियन किंवा भारतीय लोकांचं सगळ्यात पहिले वॅक्सिनेशन संपवायला पाहिजे. मगच आपण आपले जे मित्र देश आहेत त्यांचा विचार करायला पाहिजे. त्यांचा विचारसुद्धा आपण निश्चित करू. आपले त्या प्रकारचे रिलेशन्स राहिलेले आहेत, पण सध्या आपण जोपर्यंत जगणार नाही, आपण स्वस्थ राहणार नाही, तोपर्यंत बाकी लोकांचा विचार करण्यामध्ये काही स्वार्थ नाही आहे. म्हणून मला एक कळकळीने परत एकदा सांगावंसं वाटतं. आणि पत्रकार हा अतिशय महत्त्वाचा दुवा असल्या कारणामुळे, जबाबदार व्यक्ती असल्या कारणामुळे, जबाबदार घटक असल्या कारणामुळे त्यांना शासनाने प्रायोरिटीज देऊन त्यांच्यासाठी निश्चितचपणे काहीतरी ठाम भूमिका घ्यायला पाहिजे आणि त्यांना प्रायोरिटीज द्यायला पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. पुनश्च तुम्हाला सगळ्या लोकांचे आभार व्यक्त करतो. आणि छोटासा माणूस आहे, तुमच्या कोणत्याही कधी कामात आला तर स्वतःला धन्य समजेल. धन्यवाद. हे निवेदन देताना पॉवर ऑफ मीडियाचे राज्य संघटक संदीप बाजड यांच्या नेतृत्वामध्ये विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ सदस्य अमोल नानवटकर, विदर्भ सदस्य डॉक्टर कुशल लोटे, अमरावती जिल्हाध्यक्ष उमेश लोटे, महानगर अध्यक्ष सुधीर गणवीर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख फणींद्र वाडकर, शहर उपाध्यक्ष प्रवीण शेगोकार आणि सदस्य पवन श्रीवास्तव व राहुल टेकाळे आदी उपस्थित होते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.